नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री भरत गित्ते माझ्याबरोबर आहेत. आणि ते काय लिहिलंय जर्मनीमध्ये? दी गिसरा इज मायन लायनरशाफ्ट, म्हणजे फाउंड्री इज माय पॅशन. फाउंड्री इज माय फॅशन. हा प्रश्न माझ्या बिझनेस पार्टनरच्या वडिलांनी ते वयाच्या 82 वर्षी मला पहिला इंटरव्ह्यू जेव्हा घेतला, इंटरव्ह्यू म्हणजे एक साहजिकच गप्पा की यांच्याबरोबर पार्टनरशिप का करायची, तर त्यांनी मला प्रश्न विचारला, फाउंड्री म्हणजे काय आहे तुमच्यासाठी? मी म्हटलं, फाउंड्री इज माय पॅशन. ओके, थांबूया. तर हा जो व्यक्ती आहे ना, हा मूळचा परळीचा आहे आणि नंदगाव नंदागड. आणि त्यांनी आता दावोसमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 300 कोटी ना 500 कोटी आणि त्यातनं किती तुम्ही रोजगार निर्मिती करणार? 1200. राईट. आणि याच्या आधी आपण ज्या टॉरेल इंडिया चाकणमध्ये आपण 2016 मध्ये पहिला MOU मेक इन इंडियाचा पहिला इव्हेंट जो माननीय पंतप्रधानांनी BKC ग्राउंड मुंबईला केला होता, तिथे 150 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि 200 रोजगार निर्मिती असं आपण तिथे प्रॉमिस केलं होतं. आणि आता टॉरेल इंडियामध्ये 850 लोक काम 850 लोक आणि साधारण टर्नओव्हर किती तुमचा? 300 कोटीपर्यंत आहेत आपण आता. ते परळीचे आहेत. इंटरेस्टिंग आहे. परळीची माणसं, बीडची माणसं तशी कर्तृत्वानच असतात. म्हणजे मराठवाडाच आणि महाराष्ट्राची भूमीच तितकी कर्तृत्वान आहे. आणि अशा वेळेला एकतर मेट्रोलॉजीमध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम ज्या ॲल्युमिनियममध्ये आहे. खरं तर ॲल्युमिनियममध्ये जनरल परसेप्शन असं असतं की घरातली भांडीसुद्धा ॲल्युमिनियमची नसावीत, असं एक साधारण ट्रेंड आहे लोकांचं. मला वाटतं ते एक मिथ आहे, कारण ॲल्युमिनियम तसं पाहायला गेलं तर ॲल्युमिनियम इज मेटल विच इज नॉन करोजिव्ह, म्हणजे गंज लागत नाही. तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये जरी ते 50 वर्ष ठेवलं तरी सुद्धा त्याची रिसायकलिंग व्हॅल्यू ही जवळपास 70-80% आहे. ग्रेट. आणि लाईट वेट आहे, त्याच्यामुळे उचलायला सोपं जातं. फ्युएल इफिशियन्सी चांगली मिळते, कारण जेवढं लाईट तेवढं तुम्हाला फ्युएल कन्झम्पशन कमी होणार. त्यामुळेच तुम्ही पाहिलं तर विमानामध्ये वगैरे बऱ्याचशा वापर जो आहे तो ॲल्युमिनियमचा जास्त होतो. आजकाल युरोपियन देशामध्ये ट्रेन सुद्धा पूर्ण ट्रेन ॲल्युमिनियमचं करण्याचा त्यांचा मानस आहे. सो हाऊ यू केम इन टू दिस सेक्टर? तुमचं एज्युकेशनल काय बॅकग्राऊंड? सी बेसिकली आय एम मेटलर्जिस्ट फ्रॉम COIP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जी 170 वर्ष जुनी संस्था आहे इंजिनिअरिंगची. शिक्षण सगळं परळीतलं? नाही, परळीमध्ये 10वी पर्यंत शिकलो. 11वी 12वी दयानंद लातूरला शिकलो. आणि दयानंदचा विद्यार्थी म्हटलं की इंजिनियर होतोच, हे पक्क गणित आहे. COIP मध्ये ऍडमिशन भेटलं, मेटलर्जीला भेटलं. मी म्हणेल की तो एक ऍक्सिडेंटल ऍडमिशन होतं, कारण मला COIP पाहिजे होतं एनी केस. पण मी पहिल्या वर्षी ते बदलू शकलो असतो, मला चांगले मार्क्सही पडले होते. पण माझा एक मित्र आहे, तो आता अमेरिकेमध्ये स्थित आहे. तो मला म्हटला, मेकॅनिकल तुझं पॅशन आहे, पण तुला मेटलर्जीच खरं भविष्यात खूप चांगलं देऊन जाईल, कारण मेटल शिवाय कुठलाही उद्योग होत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर घ्या, मेकॅनिकल घ्या, ऑटोमोटिव्ह घ्या किंवा इन्स्ट्रुमेंटेशन घ्या, कुठलीही मशीन ही मेटल शिवाय बनणार नाही. आणि जर्मनी सारख्या देशामध्ये तू शिक्षण घे. त्यामुळे मी जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीमध्ये जात असताना मी जातानाच असा विचार करून गेलो होतो की 10-1 वर्ष राहायचं, तिथली टेक्नॉलॉजी शिकायची आणि आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी हे औद्योगिकरणासाठी त्याची मदत झाली पाहिजे, असा माझा मानस होता. राईट. आणि मग हा प्रत्यक्षात स्वतः, मला वाटतं स्वतः नोकरी पण केली 10 वर्ष नोकरी केली. कुठे केली? BMW मध्ये केली. माले म्हणून पिस्टन मेकिंग कंपनी आहे स्टुटगार्टमध्ये, जर्मनीमध्ये, त्यांच्याबरोबर 5 ते 7 वर्ष होतो. BMW मध्ये 2 वर्ष होतो. आणि स्वतःचा उद्योग करायला काही भांडवल नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं गरजेची होती. एक साधारणतः 1 कोटीची जेव्हा एक पुंजी तयार झाली, त्यानंतर मी म्हटलं की आपण आता भारतात जाऊन एक छोटासा उद्योग उभा करू. ही गोष्ट केव्हाची? ही 2014ची आहे. त्यावेळी मग मेक इन इंडिया हे पण चांगलं नावारूपाला येत होतं. आणि मेक इन इंडियामध्ये हा प्रोजेक्ट चालू करा. मेक इन इंडियामध्ये हा प्रोजेक्ट करण्याचा एक आपण विचार केला आणि त्यामधनं काही फायदे होतील असं वाटलं होतं. पण मेक इन इंडियामध्ये मी नेहमी म्हणतो की मेक इन इंडिया हे फक्त मिशन आहे की आपल्या देशामध्ये माल बनला पाहिजे. त्यामध्ये फार जास्त इन्सेंटिव्ह किंवा तुम्हाला जागा काही फ्रीमध्ये वगैरे असं मिळणार नाही, वेगळं काही तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं जाणार नाही. राईट. आणि हा जो तुमच्या कंपनीचा पार्ट आहे, हा याला काय म्हणतात? हे ॲल्युमिनियम कास्टिंग आहेत.
ज्या एनर्जी, डिफेन्स, रेल्वे, हेल्थ केअर, त्यानंतर मरीन, रोबोटिक या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही पार्ट जी आहेत ती सर्वात महत्वाचा स्पेअर पार्ट किंवा त्याचा महत्वाचा डिफेन्समध्ये भाग काय पाठवतो तुम्ही? आपण डिफेन्समध्ये सुरुवात सारथ टँकपासून केली. सारथ टँक हा भारताचा सर्वात जुना टँक आहे जो रशियावरनं आलेला आहे आणि या टँकमध्ये UDT 20चं इंजिन आहे, V6 सिलेंडर ब्लॉक. तो 170 kgचा असा मोठा ब्लॉक आहे जो रशियामधनं मागचे 34 वर्ष आपण इम्पोर्ट करत होतो. बाकी टँक भारतामध्ये इंजिन फॅक्टरी औडी, चेन्नई आणि हैदराबादच्या जवळ मेडक फॅक्टरी म्हणून इथे बनतं सगळं. पण हा इंजिन ब्लॉकमुळे आपल्याला थांबावं लागायचं. राईट. तो इंजिन ब्लॉक आपण पहिल्यांदा असा एकदम जटिल पार्ट जो आहे तो आपल्या तौराल इंडियामध्ये 2020-21 मध्ये बनवला. आतापर्यंत 3 वर्ष झालं आपण हा पार्ट जो आहे तो डिफेन्स फॅक्टरीला सप्लाय करतो आणि त्यासाठी आपल्याला डिफेन्स चॅम्पियन अवॉर्ड राजनाथ सिंगांच्या हस्ते मी मिळाला. पाहिले फोटो तुमचे. ओके, मग डिफेन्समध्ये हे एक आणि हो. परत आता हे सारथ टँक केल्यामुळे K9 वज्र टँक जो L&T डिफेन्सनी गुजरातमध्ये बनवला, ती साऊथ कोरियन टेक्नॉलॉजी आहे. त्याचे सुद्धा बरेचसे पार्ट आपण L&T डिफेन्ससाठी बनवले आणि आता आपली चर्चा सुरू आहे ती म्हणजे अर्जुन टँकसाठी. अर्जुन टँकसाठी काही जे पार्ट लागतात ते आपल्याकडे डिफेन्स DRDOची लोक आपल्याबरोबर बोलत आहेत. ग्रेट. हा झाला डिफेन्स. हो. पुढे एनर्जी हे सर्वात महत्वाचं मार्केट आहे आपलं. एनर्जीमध्ये कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल. नॉन कन्व्हेन्शनल. राईट. कारण याच्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल माझ्या टेक्नॉलॉजीचं म्हणतोय. राईट. अदरवाईज रिन्युएबल एनर्जीमुळे आता एनर्जी मार्केट खूप बूम मध्ये आणि भारतामध्ये जवळपास 15% ग्रोथ रेट आहे. तर या एनर्जी मार्केटमध्ये सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक, ABB जे आता हिताची आहे, ह्योसुंग, तोशिबा या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनचे जे OEM आहेत, जे सबस्टेशन बनवतात, म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी चंद्रपूरला बनते ती 800 kV ला आपण एलिव्हेट करतो कारण लॉस कमी होण्यासाठी आणि आपल्याकडे आल्यानंतर त्याला 33 kV मध्ये कन्वर्ट करायचंय. ते जे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनचं काम आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या OEMला हाऊसिंग, सर्किट ब्लॉक हाऊसिंग, त्यानंतर एनक्लोजर असे महत्वाचे पार्ट पाठवतो म्हणजे सप्लाय करतो. ही सगळी पार्ट हा वर्कशॉप आहे तुमचा? हा वर्कशॉप आहे. असे किती वर्कशॉप आहेत? असे आपल्याकडे 3 वेगवेगळे ब्लॉक आहेत. राईट. आणि हे तुम्ही पाहत असाल तर सर्व फुल झालेलं आहे. त्यामुळे आता कॅपॅसिटी एक्सपान्शनसाठी हा आपण नवीन MOU साईन केलेला मोठा आहे तुमचा हा प्रोडक्ट. तुम्ही असं म्हणालात की कुणालाही ज्याला कुणाला ह्या अल्युमिनियमचे प्रोडक्ट बनवायचे, दे शुड हॅव टू कम विथ द डिझाईन ओनली. Oh yes, it is a one stop solution. वन स्टॉप सोल्युशन. So we वन give स्टॉप सोल्युशन देणारा परळीचा मनुष्य, तरुण अभियंता आणि आता एवढा मोठा उद्योजक. this is a फेटलिंग एरिया जिथे आपण पॉलिशिंग, मशीनिंग हे सगळं करतो, पॉलिशिंग करतो. फाउंड्रीमध्ये आपण आणखी गेलो नाहीयेत. फाउंड्रीमध्ये जिथे मातीचा सगळा खेळ आहे, सँड पासून मोल्ड बनवतात, तिकडे पण आपण जाऊ शकतो. राईट, जाऊया ना. हा. तर हे तुमचं एक वर्कशॉप. पण तुम्ही मगाशी मी तुम्हाला मध्येच तोडलं, तुम्ही एनर्जीमध्ये बरंच काम करताय. हो. एनर्जीमध्ये आता अर्बनायझेशन जे होतंय, आज तुम्ही पाहताय पुणे, मुंबई शहर एवढं वाढतंय की आपल्याला सगळीकडे कन्व्हेन्शन सेंटर, नवीन एअरपोर्ट, त्यानंतर आपल्याला मेट्रो पाहिजेत, तर इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. ती इलेक्ट्रिसिटी जेव्हा लागते तेव्हा सबस्टेशन आलं. पण जागा आपल्याकडे आज तुम्ही पाहताय मेट्रोच्या लाईनची म्हणजे रस्ता जो आहे तो 10 वेळा बदलला जातो. कारण कुठेतरी इकडे अडचण आहे, इकडे कुठली तरी बिल्डिंग आहे, इकडे कुठले तरी आपलं एखादं मोठं सेंटर आहे. तर त्यावेळी आपण या एनर्जी सेगमेंटमध्ये GIS, गॅस इन्सुलेटिंग स्विच गिअरच्या ह्या ज्या 5 कंपन्या आहेत त्या नॉन कन्व्हेन्शनल सबस्टेशन बनवतात, ज्याच्यामध्ये जागा कमी लागते आणि इलेक्ट्रिकल सप्लायची क्वालिटी वाढते. कारण आज तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी, स्पेशली महाराष्ट्रात 1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण जेव्हा म्हणतो, 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं असेल तर आपले इलेक्ट्रिसिटी रेट्स बाकी स्टेटपेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे क्वालिटी सप्लायचा पण प्रश्न आहे. त्यासाठी डावोसमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर माझी काही चर्चा झाली, त्यामध्ये ते मला म्हटले की आपण ह्या क्वालिटी सप्लाय आणि रेट ह्याच्यावर नक्की काम करणार त्या गव्हर्नमेंटमध्ये. जर आपल्याला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं असेल, कॅन बी अ सोल्युशन फॉर दिस. येस. कारण 2030ला मला वाटतं 500 गिगाबाईटचं आपलं प्रोव्हिजन आहे. हो, नक्कीच. हे तुमचं डिझाईन.
हे आमचं डिझाईन आहे, जिथे आम्ही पॅटर्न बनवतो. हे लाकडापासून पॅटर्न बनवतो पहिले, ओके. कारण एक पार्ट जो आहे तो 4 मीटर आणि 5 मीटर आहे. सो बाकी मटेरियल काही फिजिबल होत नाही. हे आपण पहिले त्याची बांधणी करतो आणि त्यानंतर मशीनला फीड देऊन त्याला जसा शेप पाहिजे तसा शेप दिला जातो. राईट. आणि हाच पॅटर्न पुन्हा नंतर आपण सँड कास्टिंग मध्ये फाउंड्रीमध्ये पाठवतो आणि तिथे त्याच्यापासून मोल्ड बनवला जातो. तो आपण तिकडे पाहू. बघूया आता हे तुमचं एक डिझाईन हो, बनलेलं आहे. हे एक डिझाईन बनलेलं आहे. ही एक डिझाईन आहे. इकडे आपण हे बघूया. कुठल्याही व्यवसायाची काही गुपितं असतात, ती गुपितं मर्यादित ठेवूनच बरंच आपल्याला माहिती देतात. माझा प्रयत्न काय आहे, एकतर मराठी मनुष्य, आणि माझं आता ठाम मत झालं, एवढी सिरीज तुम्ही आधी बघत आहात, 20-25 भाग आत्तापर्यंत झालेले आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे हुज हू या प्लॅटफॉर्मवरती येतात. तर माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे की मराठी मनुष्य हा कल्पक आहे, उद्योगी आहे आणि प्रामाणिक आहे. टिपिकली मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातली जी एक सर्वसाधारण धारणा आहे की त्यांनी नोकरीच करावी, कृपया तो काढून टाका. एक तर चॅलेंजेस खूप जास्त आहेत. आजच पुणे आय टीतला एक व्हिडिओ व्हायरल होते. सो हे तुमचं तयार झालेलं आहे? येस, हे तयार झालेलं आहे आणि आता हे मशीनला फीड केलं जाईल आणि त्यानंतर फायनली आपण फाउंड्रीमध्ये घेऊन जाऊया त्याला. राईट. वर्ल्ड वाईड ॲल्युमिनियमचं सध्याचा ट्रेंड काय, म्हणजे चायना इज द लिडिंग प्लेअर आय थिंक, चायना अँड फॉलोड बाय ब्राझील. नाही, आपण 2 नंबरला आहोत. ॲल्युमिनियम 40 मिलियन टन हे चायना बनवतं आणि अॅन्युअली, आणि आपण बनवतो 4 मिलियन, 10 पटीने आपण माग आहेत. आणि संयोगाने कन्झम्पशन पण तसंच आहे. ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन जे आहे ना, आता मात्र आपल्याला हेल्मेट घालायला लागेल. हा. ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन जे आहे ना, ते भारतामध्ये 3 kg पर कॅपिटा असं आहे. म्हणजे एक माणूस 3 किलो वर्षाला वापरतोय ॲल्युमिनियम. मग ते म्हणजे अक्षरशः माणूस नाही वापरत, आपण कुठेतरी मशीन घेतो, काहीतरी घेतो, इन्स्ट्रुमेंट घेतो किंवा वॉच घेतो आपली. तेच कन्झम्पशन चायनामध्ये, चीनमध्ये 30 kg आहे. मग हे मागे 30 kg आहे. 30 kg आहे. तर त्याचप्रमाणे प्रोडक्शन पण 40 मिलियन टन पर इयर चायनाचं आहे, आपण 4 मिलियन आहेत. याच्यामध्ये कुतूहल हे आहे की भारतामध्ये त्याचं रॉ मटेरियल आहे. बॉक्साईड जे झारखंड, ओरिसा ह्या भागामध्ये खूप आहे. महाराष्ट्रात आहे का? महाराष्ट्रामध्ये गडचिरोली भागामध्ये वगैरे असू शकतं, पण मला माहिती नाही एवढं डिटेलमध्ये. हे ॲल्युमिनियम जेव्हा की चायनामध्ये रॉ मटेरियल नाहीये, तरी सुद्धा चायना 40 मिलियन टन का बनवतं? कारण त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या फॅक्टरी आहेत जगभरात. नाही, पण एक विषय जो येतो कायम तो असतो, तो म्हणजे एक्स्ट्रीम पोल्युशनचा. हो, राईट. चायना कॅन अफोर्ड असं म्हटलं जातं. युरोपियन नेशन कायम चायनावरती त्यांची डिपेंडन्सी असायचं मुख्य कारण तेच. IP मध्ये पण तीच परिस्थिती. बरोबर. हे बरोबर आहे. हा, पोल्युशन हा जो भाग आहे ना, तो चायनानी त्यांच्या पद्धतीने काम केल्यामुळे झालेला आहे. माझ्या फॅक्टरीमध्ये जेव्हा की ही ॲल्युमिनियम फाउंड्री आहे, मला आनंद वाटतो सांगायला की माझ्या ह्या फॅक्टरीमध्ये पहिलं इन्स्ट्रुमेंट जे बसलं ते डस्ट एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम बसवली. वाव. म्हणजे हे ॲल्युमिनियम तुमची फाउंड्री ही फाउंड्री आहे. तुम्हाला दिसतंय की नक्कीच फाउंड्री आहे म्हटलं तर थोडंसं माती तर तुम्हाला दिसणार, पण तरी रिलेटिव्हली क्लीन आहे. तुम्ही आज 26 जानेवारी आहे. भरत गित्तेंची ही, आणि जे स्वतः एवढे मोठे मेट्रोलॉजिस्ट आहेत, बरोबर ना? मेट्रोलॉजिस्ट, आणि त्यांची ही फाउंड्री तुम्ही बघताय. मला आनंद होतो आणि पुन्हा पुन्हा मी ती आठवण करून देतोय तुम्हाला की हे अशा पद्धतीचे मराठी माणसाचे उद्योग अधिकात अधिक आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळतात. आत्ताचा थोडा संदर्भ मी वारंवार परळीचा वापरला, बीडचा वापरला. तो आत्ताच्या विद्यमान परिस्थितीमध्ये बीडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याबद्दल जे नकारात्मक वातावरण तयार झाले ते श्री देवेंद्र फडणवीस यांनी असं आवाहन केलेलं आहे की बीडची एकूण सध्याची परिस्थिती, आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला बीडमध्ये असलेल्या विंडच्या कंपनीच्या आतमध्ये घेऊन गेलो, ह्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या मंडळींची तुमची भेट घालून दिली, बीडमधल्या तरुणांना काय म्हणायचं तेही सांगितलं. ऑब्व्हियसली वाल्मिक कराडच्या निमित्ताने तर त्यातला जो कायदेशीर भाग आहे तो मी तुम्हाला समजून सांगतोच आहे, पण कृपा करून बीड आणि परळीच्या बद्दल जे नकारात्मक अननेसेसरी वातावरण तयार झाले महाराष्ट्रामध्ये ते दूर करा. 1-2 व्यक्ती आणि 1-2 संस्थांशी निगडीत असलेल्या गोष्टी म्हणजे बीड आणि परळी नव्हे. भरत गित्तेकडे बघितल्यानंतर मला तर असं वाटतं, बाय द वे, आता बरेच लोक असं म्हणतील की भरत गित्ते एवढं ॲल्युमिनियमबद्दल सांगतायत की त्याला खूप पोटेन्शियल आहे वगैरे. सो मराठी तरुण जे ह्या व्यवसायाशी निगडीत आहेत किंवा आता जे मेट्रोलॉजीला आहेत, मटेरियलॉजीला, तर त्यांना काय प्रॉस्पेक्ट आहे?
प्रॉस्पेक्ट खूप मोठं आहे, कारण आपण जर पाहिलं ना तर मी जसं म्हटलं की आपल्याला 10 पटीने वाढवायचं आहे ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन किंवा प्रोडक्शन. प्लस मी नेहमीच बघतो बरेचसे मोठे सायंटिस्ट नेहमी बोलतात की मेटलर्जी इज द मदर ऑफ ऑल इंजिनिअरिंग. आणि त्यासाठी मी नक्कीच विनंती करेल की जास्तीत जास्त पालकांनी, विद्यार्थ्यांनी आपला ओघ जो आहे तो मेटलर्जी सारख्या ठिकाणी ठेवावा. कारण आपल्याला त्यामुळे दुसरा एक असे अनेक 100 भरतगीते बनतील. ते जर युरोपमध्ये जाऊन 2 वर्ष शिकून आले आणि तिथली एक नवीन टेक्नॉलॉजी आणलं तर आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी त्याची फार मदत होईल. मी एक कन्फ्युज करतो इथे तुम्हाला. माझा एक भाचा आहे, तो आता IIT जोधपूरला आहे. तर त्याला ऍक्च्युली तुम्ही जी ब्रँच घेऊन इंजिनिअरिंग केली त्याला त्याचा नंबर आहे COEP ला लागला होता, पण हे डिक्लाइन दिस. येस, आय नो. मी पण म्हणून तर म्हटलं ऍक्सिडेंटली मेटलर्जिस्ट झालो. मला ते बदलायचं पण होतं, पण मला ज्या मित्रांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं ते. ग्रेट ग्रेट. आणि ही तुमची फाउंड्री आहे. येस. तुम्ही म्हणालात की ह्या फाउंड्री बद्दल थोडीशी माहिती द्या आता. सो हा जो आहे ना तो हा सँड मोल्ड तयार झालेला आहे. ह्या सँड मोल्ड मधनं आपण ॲल्युमिनियम ओतीव म्हणजे पूर्णपणे लिक्विड मेटल याच्यामध्ये ओततो आणि त्यामध्ये पार्ट लपलेला आहे. तो पार्ट जो आहे त्यानंतर हा मोल्ड फोडल्यानंतर आपल्याला दिसेल तो. साधारणतः टेम्परेचर किती जनरेट होतो ते? 760 डिग्री सेल्सिअसला ॲल्युमिनियम आपण याच्यामध्ये ओततो आणि एक साधारणतः 1.5 ते 2 तासामध्ये ते सॉलिड होतं. पण तुम्हाला ही जी ट्रेन लोक आहेत त्यांना काही ऑब्व्हियसली त्यांना ट्रेनिंग तर द्यावीच लागेल. हे फार मोठं चॅलेंज होतं माझ्यासमोर. जेव्हा हा उद्योग मी भारतामध्ये आणला ना तर अशा प्रकारचा उद्योग दुसरीकडे नसल्यामुळे मला रेडिली अवेलेबल वर्कफोर्स तयार नव्हता. सो स्किलिंग हा फार मोठा भाग होता आणि मला स्वतःला सुद्धा काम करावं लागलं. त्यामुळे मी स्वतः मालक असताना मी जर्मनीमध्ये 9 महिने वर्कर म्हणून काम केलं. इथलं एक ना एक गोष्ट जी आहे ह्या फाउंड्रीमध्ये ॲल्युमिनियमचे इन्गॉट वितळवणे, मोल्ड बनवणे, त्यानंतर त्याचं पोरिंग करणे, तो मोल्ड फोडणे, हे सगळं काम जे आहे ते मी माझ्या हाताने केलेलं आहे. सुपर्ब. आणि माझ्या एक आपला कॅमेरावर वर जाऊ शकतो का? हो, इथपर्यंत जाऊ शकतो ना तू? इथे निकेतून तू जाऊ शकतो. इनफॅक्ट तूच वर जा. तर तुम्ही असं म्हणत होता की हे तुम्ही स्वतः शिकलात आणि सगळ्या गोष्टी केल्यात? मी स्वतः शिकलो. मला जेवढं जमतंय तेवढं मी इथे शिकवण्याचा प्रयत्न केला माझ्या हाताने. पण माझे 2 हात काही सफिशियंट नव्हते. त्यामुळे मी माझ्या तिथल्या 2000 लोकांमध्ये एक साधारणतः 10 ते 12 लोक घेऊन गेलो. त्यांच्याबरोबर महिनाभर आणखी परत मी काम केलं. जर्मनीमध्ये. हे 2016-17 केलं. आणि ती लोक इथं आणून त्या 12 लोकांचं आज 1200 लोक करण्याचा मानस आहे. त्यापैकी 800 लोक झालेली आहेत. ओके. ऑन एन ॲव्हरेज तुमच्याकडे कंपनीमध्ये सॅलरी काय देता तुम्ही? आपण साधारणतः इथे 30 ते 35 हजार रुपये वर्करला सुद्धा चांगला पगार आहे. ग्रेट. आणि सगळी मुलं कुठली आहेत? ही मुलं जी आहेत ती मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामधली पण आहेत. इंजिनियर वगैरे जास्त कोल्हापूर, सांगली भागातली आहेत. छत्रपती संभाजीनगरची बरीचशी आहेत, लातूरची आहेत. आणि काही वर्कर मध्ये सुद्धा मिक्स आहेत. मराठी लोक भरपूर आहेत माझ्याकडे, पण त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशची पण लोक आहेत, बिहारची आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल की मेटल इंडस्ट्री किंवा फाउंड्री म्हटलं की अवघड काम असतं. त्याच्यामध्ये नॉर्थची लोक असतात. पण माझ्याकडे मला सांगायला आनंद वाटेल की कोर फील्डमध्ये खूप सारे फाउंड्रीमध्ये सुद्धा मराठी मुलं आहेत आणि ते पॅशन म्हणून काम करतात. ग्रेट. आपल्याकडे मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये थोडंसं मेटल आणि फाउंड्रीमध्ये बऱ्यापैकी काम चालू आहे. कोल्हापूरमध्ये फाउंड्रीचा मोठा हब आहे आपल्या महाराष्ट्राचा. पण आपल्याला मी सांगू इच्छितो इथे की तो मोर फेरस स्टील रिलेटेड आहे. ॲल्युमिनियमशी रिलेटेड पुणेच प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात आपली जी हे बघा, हे जे आहे हे असे पार्ट येतात बाहेर. आपण ते रॉ पार्ट आपण ते सँड मोल्ड फोडल्यानंतर असे पार्ट येतात हे बाहेर. ही जी सँड आहे ही स्पेसिफिक सँड असते का? हो. ती कुठून आणायची? ही आपण बरंच मिडल ईस्ट मधनं आणतो. मिडल ईस्ट? हो. बरं. हे बघा ना, ही मिडल ईस्ट मधनं. मग कशी आणायची ही सँड? ही आपण कंटेनर मध्ये आणतो बाय शिप ट्रान्सपोर्ट. काय भाव मिळते ही? ही साधारणतः आपल्याला लँडेड काहीतरी एक साधारणतः माझ्या मते मला लक्षात नाहीये, 10-1. तर हा तुमचा प्रोडक्ट आला ह्याच्यात ना, आणि मग तो नंतर आता त्याला कट केलं जातं. आपण त्या भागामध्ये जाऊया. राईट. चला. अच्छा, मला एक इंटरेस्टिंग आहे, म्हणजे भरतकडनं एक गोष्ट आहे, जरा या इकडे जरा. अच्छा, हे जे तुम्ही मला सांगत आहात त्याच्यात एक गोष्ट मला आणखीन एक जाणवली, ती म्हणजे तुमची जर्मन भाषेवरची पकड. ती अगदी डे टू डेच्या कम्युनिकेशन एवढी पकड आहे का?
मला खरंच त्यामध्ये कधी कधी आश्चर्य होतं की मी आज 10 ते 12 वर्ष झाले भारतामध्ये येऊन. पण तिथे 10 वर्ष होतात. हा तिथे 10 वर्ष होतो, पण आता मी ऑन ऑफ कधीतरी वर्षातनं 2 वेळा 3 वेळा जातो. अच्छा. पण मी त्यांच्याबरोबर बोलायला लागलो ना, मला तांदळे जरा इकडे या जरा तुम्ही. तांदळे कुठे? इकडे. हा, फ्लुएन्सी येते. अच्छा, इकडे ऐका आता. फॉर द इंटरेस्टिंग पार्ट असं आहे, आत्ता आपलं म्हणजे नॉट फॉर एनी लिगल आणि ह्या सगळे, जर्मनीमध्ये कोणी लोक बसली असतील आणि त्यांना आता बीडमध्ये आणि परळीमध्ये जे काही घडतं आहे त्याबद्दल जर्मन भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय त्यांना सांगाल जर्मनीमध्ये? म्हणजे कुठला टॉपिक कुठला आता जे चाललंय बीड आणि परळीमध्ये? हा, तर त्याच्याबद्दल काय म्हणताय तुम्ही? काय घडलंय तिथं बीडमध्ये ते जर्मन भाषेमध्ये कसं सांगायचं? Das ist eigentlich sehr schade, das was in Bied passiert ist. Wir müssen immer die Menschlichkeit glauben und die Menschen sind ganz wichtig. Was dort passiert ist eigentlich eine Katastrophe. यात वाल्मिकरांचं नावच नाही घेतलं तुम्ही. आपल्याला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही. मला नेहमी पत्रकार, हे तांदळे जे आहेत ना हे परळीचेच आहेत. तुम्ही औषधीच्या व्यवसायात आहात, तुमच्या इथे एवढा मोठा माणूस आहे, आज सांगितलं तुम्ही मला. नाही, मी म्हणजे मागे पण आपलं एकदा चर्चा झाली फक्त. पण प्रत्यक्षात आज योग आला. पण मला सांगा, आता मधल्या काळात ह्या एवढ्या नकारात्मक गोष्टी घडल्या, त्याचा काय परिणाम झाला बीड आणि परळीवरती? म्हणजे एक तर नाव एवढं खराब झालंय, परळी म्हणलं की लोक थोडस धास्तीनं किंवा बघतायत ना, घाबरतात थोडस, किंवा बीडचा म्हणलं असं. आणि आता हे सगळं दुरुस्त व्हायला किती काळ लागेल? एक 6 महिने ते 1 वर्ष जाईल ना, लागेल. कारण आणि ऍक्च्युअल तशी परिस्थिती नाहीये जेवढं की माध्यमामध्ये येत आहे. पण थोडासा बदल निश्चितच घडायचो एक सध्या तरी. आणि एक इन्सिडेंट सांगतो ह्या निमित्ताने. ज्यावेळेस हे प्रकरण चालू होतं, एक मागची एकादशी होती 15 दिवसांखाली, मी वैद्यनाथाच्या दर्शनाला गेलो होतो. तर एक टाटानगरहून एक लेडी आली होती की 10:15 दरम्यान मंदिर बंद होतं. तर मी त्या दिवशी गेलो होतो. मी व्हिडिओ काढणार होतो त्या लेडीचं काय म्हणणं आहे. तर असं आहे की 10:15 वाजता त्यांना मी विचारलं की तुम्हाला काय इथं अनसेक्युअर वाटतंय का, सुरक्षित? म्हणजे मला तर काही नाही, मी दर्शनाला आले आणि चांगलं वाटतंय आणि असं काही भीतीदायक वातावरण नाहीये, असं बऱ्याचशा भाविकांना तर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या. ते ठीक आहे, पण तुम्ही ॲज अ परळीकर किंवा बीडमधली लोक, सर्व जातीतली, सर्व धर्मातली, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही बदलला असं वाटतं? हा, मध्ये थोडंसं जातीय वाद होऊन जातीमध्ये काही नाही, तो ठीक आहे, तो एक वेगळा भाग झाला. पण आत्ताच्या ह्या घटनेनंतर, स्पेशली वाल्मिक कराड प्रकरणानंतर थोडाफार फरक झालाय. परंतु बऱ्याच लोकांनी आम्ही इनिशिएटिव्ह काही घेतलं की परळीची इमेज बदलून. आणि ठीक आहे, बरं, तुम्हाला हा अनुभव येतोय आता? मी ज्या जगतामध्ये जगतो त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही, कारण मी माणुसकी हा धर्म मानतो. आणि मी नेहमीच हा विचार करणारा माणूस आहे की प्रत्येकाने फक्त एक ह्युमन बिईंग, चांगला ह्युमन बिईंग बनून वागणं गरजेचं आहे. आज जर मला जर्मन लोकांनी, जे माझ्या जात पात धर्माच्या पुढचे, त्यांनी मला एवढं तारलं आणि मोठं केलं, त्यांनी मला एवढी टेक्नॉलॉजी शिकली, तर त्या लोकांकडे शिकण्यासारखं भरपूर आहे माझ्यासाठी. ॲग्री. आपला विषयामध्येच काहीतरी राहिला, तुम्ही काहीतरी सांगत होता मला, मेट्रोलॉजी. पण तुमचे जे फिनिश प्रोडक्ट आहेत, एक तर तुम्ही आता हेल्थमध्ये पण आहात. हेल्थ आहे, एनर्जी आहे, डिफेन्स आहे, मेडिकल बोललो तर आपण, मरीन आहे, एरोस्पेस आहे. एरोस्पेसमध्ये काय करतो? एरोस्पेसमध्ये आपण आता रिसेंटली HAL बरोबर काम करायला सुरुवात मागे बघा पायरी आहे, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड बरोबर आपण काम सुरू केलं. त्यांच्यासाठी शक्ती इंजिन हेलिकॉप्टरचं आहे, त्या इंजिनचे आपण पार्ट बनवायला सुरुवात केली. आणि हा तुमचा फिनिश प्रोडक्ट? हा फिनिश प्रोडक्ट आहे. हा ह्योसुंग या कंपनीमध्ये जातो. ह्योसुंग ही साऊथ कोरियन कंपनी आहे, पण त्यांचा प्लांट इथेच महाराष्ट्रात, पुण्यातच आहे, आपल्यापासून एक 20 किलोमीटर. ग्रेट. आणि परदेशात कुठे कुठे तुम्ही पाठवता? परदेशामध्ये आपण युरोपियन खंडामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाठवतो. स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड, चेक रिपब्लिक, बुल्गेरिया आणि इंग्लंडला पण पाठवतो. अमेरिकेला भरपूर आपला माल जातो. वा. त्यानंतर
चायनाला पण जातो. हे मुद्दाम मोठ्या आवाजाने सांगतोय अरे कारण आता रिसेंटली नोव्हेंबरमध्ये मी चायना बघायला गेलो. वा. कारण आपण नेहमी चायनाच्या विरोधात बोलतो पण म्हटलं एकदा नाही, जाऊन मग बघायला माझं पाहिजे. त्याबद्दलचं मत वेगळं आहे. माझंही वेगळं झालं. नाही, माझं आधीपासूनच आहे. अच्छा. माझं असं मत आहे की हे जे चायनाला नावं ठेवतात ना आपले लोक, एक तर ते मूर्ख आहेत. मी खरं. अगदी ऑन कॅमेरा सांगतो, चायनाच्या कॅपॅसिटी बद्दल आपण इतक्या नकारात्मक पद्धतीनं विचार केलेला आहे. त्यांचा वर्कफोर्स, त्याचं वर्क कल्चर, इनोव्हेशन आणि जगाची सप्लाय चेनची जी काही भूमिका त्यातला महत्वाचा पार्ट म्हणून चायना बजावत आहे. कृपया तिथेही बंद करा तुम्ही हे नकारात्मक बघायचं. एनिवेज, हा तुम्ही तर चायनाला चायनाला मी जेव्हा गेलो ना तर माझा पण पूर्णपणे विचार जो नकारात्मक होता ना तो सकारात्मक झाला. मला असं वाटलं की अरे आपल्याला शिकण्यासाठी युरोपियन खंडाकडे जाण्याची गरजच नाहीये. ग्रेट. आपल्या बाजूचा देश आहे ना तो आपल्याला खूप शिकवू शकतो. त्यांची जिद्द, चिकाटी, काम करण्याची पद्धत, वर्किंग आवर्स. आज मला सांगा भारतामध्ये काय चाललंय? 70 तासावर चर्चा सुरू आहे आपली. 70 नाही हो, आपली चालली 35 आणि 40 वर. आणि मला शनिवार रविवार पण नको, मला गुरुवार शुक्रवार शनिवार 4 व्हॉट डू यू प्रमोट? आय मीन वेदर यू लाईक. तर आपण वर्क लाईफ बॅलन्स मध्ये गोंधळून चाललोय. नारायण मूर्ती नेहमी प्रमोट करतात की मी कमीत कमी 12 तास तरी काम करतो. आणि आपल्याला जेव्हा आपण आज भारत थोडासा उदय होतोय भारताचा किंवा भारताची इकॉनॉमी ग्रो होते आणि आपण यंग पॉप्युलेशन आहे म्हणतोय, तर माझा हा नक्कीच संदेश आहे की तुम्ही 12-14 तास काम करायच्या गोष्टी करा. शनिवार रविवार आणि इन्क्लुडिंग शुक्रवार मागू नका. ते एक मी पाहिलं चायनामध्ये. आपण इथं वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो, त्यांनी काय लिहिलंय तिथे एका कंपनीमध्ये खूप सुंदर वाक्य होतं, एन्जॉय वर्क चेरिश लाईफ. जर तुम्ही वर्क एन्जॉय केलं तरच चेरिशमेंट येणार आहे तुमच्या लाईफमध्ये, नाही तर वर्क लाईफ बॅलन्स काही राहणार नाही. जर तुमच्याकडे वर्क नसेल ना तर बॅलन्सच राहणार. ठीक आहे, हा फार डिबेटेबल विचार. डोंट वॉन्ट टू गो इन टू दिस. ओके. पण हे तुमचे फिनिश प्रोडक्ट आहेत, Yes. राईट? आणि सगळ्यात त्यांचं कौतुक भरतचं हे आहे की ज्या जर्मनीमध्ये ज्या ऑटोमोबाईल तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग बद्दल अत्यंत, म्हणजे मला माझ्या जर्मनीतल्या मित्राने सांगितलं, आणि तो अत्यंत मोठ्या अशा टू व्हीलर बनवणाऱ्या कंपनीचा चीफ डिझायनर आहे. तो म्हणाला की मी ज्या चेअरवरती बसायचो तर तिथला जो खिळा आहे ना, खिळा, त्याचं डिझाईन कसं असावं ह्याबद्दल सुद्धा जर्मनीमध्ये खूप सविस्तर चर्चा होते. सो अशा जर्मनीला भरत हे सप्लाय करतात, जापानला करतात, चीनचं तर ते बोललेच. आणि तुम्ही मला सांगितलं एक्सपोर्ट क्वालिटीचं जे असतं त्याबद्दल खूप मायन्यूट विचार केला जातो ना. हो हो नक्कीच. ते हे तुम्ही पॅकिंग बद्दल पण सांगितलं मला. पॅकिंग बद्दल पण सांगितलं Right. की कशा प्रकारच्या पॅकिंग आपण करतो. कारण पॅकिंग उघडण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि वर्कफोर्स नाहीच आहे. आज तुम्ही बघताय एजिंग पॉप्युलेशन आहे जर्मनीमध्ये. त्यांना वर्कफोर्स भूतानवरनं आणि नेपाळवरनं आणावा लागतोय. काय सांगता? आणि तिथे इथे आपल्याकडे चर्चा होते उत्तर प्रदेश आणि बिहार लोक हा आणि तिकडे तसं आहे. तर त्यांना असा वेळ नाहीये की हे हा कुठं चालला प्रोडक्ट? हा प्रोडक्ट जो आहे तो अमेरिकेला चाललाय. तर ते म्हणतात की आम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सगळं रिलीज झालं पाहिजे. त्यासाठी ही बघा तुम्ही एकदमच छान आणि एकदम काय म्हणतो आपण इझी पद्धतीची पॅकिंग आहे. आणि त्यामध्ये कमीत कमी वूड आणि कमीत कमी गोष्टी वापरलेल्या, ज्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट पण चांगलं वाचलं. तुम्ही म्हणाल की हे सिंगल कटनी ओपन होतं. मंगेश, हे ओपन करायचं. इट्स ओके. आय मीन हे हा पेंट शॉप करा ना ओपन. चालू आहे, लाईट आहे, पाणी द्या आणि मला कंगवा पण द्या. बरंचसा प्रत्येक ह्या इंडस्ट्रीतला प्रत्येक भाग दाखवतोय. आणखीन काही त्यांच्या व्यवसायाच्या म्हणून गुपिताच्या गोष्टी असतात त्या मात्र तुम्हाला दिसणार नाहीत. बरंच जर तुमच्याशी महाराष्ट्रातल्या कुठल्या लोकांना संपर्क करायचा असेल, हाऊ दे कॅन अप्रोच टू यू? सो वी आर Taural India is the website is open. There is a info@taural-india.com. मेल माझ्यापर्यंत येतो. सो Taural Indiaची वेबसाईट आहे. लिंक्डइन वर आपलं चांगलं प्रेझेन्स आहे. ग्रेट. आणि लिंक्डइन वर सुद्धा लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात. फाईन, ग्रेट. आणि आता एकूणच तुम्ही आता दावोसला गेलात, तर भरत दावोसला गेल्यानंतर मला एक चर्चेचा विषय जो मला घ्यायचाच आहे तो एवढाच आहे की जेव्हा तिथे गेल्यानंतरचे हे काही 16 लाख कोटीचे आपण MOU साईन केले, त्यातलं भरतचा एक 300 कोटीचा MOU आहे. तर तो MOU साईन केल्यानंतर बरंच चर्चा जी झाली ती MOU इथल्या लोकांनी जाऊन, म्हणजे भरत गीतेनी इथून चाकणमधून घेऊन दावोसला जाऊन मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसून MOU साईन करायचं काय कारण आहे? आता व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाहीये मला, पण मी फक्त एवढं सांगेन, माझ्याबद्दल सांगेन. मला बाकीच्यांचं जे आहे ते माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल बोललेलेच आहेत.
की त्यांचे इन्व्हेस्टर कोण होते किंवा त्यांचे जॉईंट व्हेंचर पार्टनर. माझ्या बाबतीमध्ये चाकण प्लांटमध्ये जो 350 कोटी आतापर्यंत इन्व्हेस्ट झालेत ते सर्व जर्मनी, स्वित्झर्लंड या बाहेर देशातनं आलेले आहेत. त्याला आपण FDI म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि तीच आता आपण एक्सपान्शनसाठी आपण जातोय सुप्याला. तर तिथे 500 कोटी जे येणार आहेत ते जर्मनीमधनं येणार आहेत. तर माझा एक मानस ह्या MOU मागे असा होता की माझा पार्टनर हा फार कमी येतो भारतामध्ये. जायचं आपल्याला, तिकडे जायचंय. कुणीकडे नाही, इकडे पेन्शन. हा, तिकडनं उघडणार आहात ते पेंट शॉप पण मी दाखवतो आणि तिथेच थांबणार आहे मी आता ह्या इंटरव्ह्यू मध्ये. सो नाही, मशीन शॉपला थांबूया. मग चला मशीन शॉप राहू दे. हा, तर तुम्ही म्हणालात की MOU जो साईन केला तो MOU जो साईन केला ते 500 कोटी कॅज्युअल फॉर्म आहे, पण कंटेंट मला माहिती आहे की खूप चांगला तुम्ही बघत आहात. याच्यामध्ये 500 कोटी जे येणार आहेत ते विदेशातनं येणार आहेत. आणि माझा जो पार्टनर आहे तो जर्मनी आणि पोलंडमध्ये राहतो. तर त्याच्यासाठी हे सोयीस्कर होतं. आणि हा पैसा जो येणार आहे तो युरोपमधनच येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची एक भेट आणि आपल्याला पुढं काम करण्यासाठी जी काही जागा लागणार आहे, तिथे सुविधा लागणार आहेत, लायसन्सेस लागणार आहेत, यासाठीचा हा सामंजस्य करार होता जो 2016 मध्ये पण आपण केला होता. आणि तो पूर्णपणे धर्तीवर रूपांतरित केलेला आहे, म्हणजे ऑन ग्राउंड आलेला आहे. दिसतच आहे ना किती मोठं हे मशीन शॉप आहे. मशीन शॉप आहे हे भरत गित्ते यांचं मशीन शॉप आहे. ते गित्ते की गीते? गीते, सिंगल टी. हल्ली गित्ते खूप चर्चेत आहे तुमच्या. राईट. सो हे मशीन शॉप आहे जिथे ही फायनल प्रोसेस होते. आणि तुम्हाला ज्या पद्धतीचा त्याच्यामध्ये शेप पाहिजे, ज्या पद्धतीच्या फिटिंग पाहिजे, त्या फायनल इथे केलेल्या. हे सगळे इन्स्ट्रुमेंट मेड इन इंडिया की बाहेरनं एक्सपोर्ट केलेले? इट इज कस्टमाइज्ड. काही बाहेरचे आहेत, काही आपण इंडियन केलेले आहेत, काही आमच्या लोकांनी खूप तंत्रज्ञान शिकलं. आज आपल्याकडे फुल फ्लेज टीम आहे जी भारतामध्येच ह्या गोष्टी बनवू शकते. सो भरत मला सांगा, स्पेशली बीड, मराठवाडा आणि महाराष्ट्र इथे शिकून येत असलेली जी मुलं आहेत त्यांच्यातली स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय? कारण आता तुम्हाला जगाचा अभ्यास झालेला आहे. मला असं वाटतं की मराठवाड्यातली मुलं किंवा ग्रामीण भागातली मुलं जी आहेत ना, त्यांच्यामध्ये टॅलेंट खूप भरलेलं आहे. म्हणजे खचून खचून भरलेलं आहे. फक्त ते चॅनलाइज व्यवस्थित झालं ना. काय करायला पाहिजे त्यासाठी? चॅनलाइज म्हणजे त्यांच्याकडे त्यांचा फोकस जो आहे ना, तो फोकस पूर्णपणे शिक्षणावर असला पाहिजे, उद्योजकतेवर असला पाहिजे. आज त्यांचा फोकस जो आहे ना, तो आता जसं तुम्ही 2-3 वेळा विषय केला, बीडचा विषय घेतला, याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसला पाहिजे. हा टॉपिक जो आहे ना, साईड टॉपिक पाहिजे आपल्यासाठी. आज माझ्यासाठी महत्वाचं काय आहे? माझं करिअर आहे, माझं शिक्षण आहे, मला पुढे काय करायचंय, मला आपल्या देशामध्ये काय बदल घडवून आणायचा आहे, हा महत्वाचा भाग आहे. जर त्याच्यावर फोकस केला आणि करतात. आज मराठवाड्यातली किंवा बीड जिल्ह्यातली मुलं जी आहेत ती शिक्षणामध्ये कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक इंजिनियर आहेत, चांगलं काम करतायत, शासकीय अधिकारी कित्येक आहेत, UPSC क्रॅक कित्येक लोकांनी केलेली आहे. आमच्या किरण गीते आहेत, किती ग्रामीण भागातनं त्यांचे वडील कडबा विकायचे, आज ते IAS ऑफिसर म्हणून. तुमचे वडील काय करायचे? माझे वडील शेतकरी होते, पण माझ्या वडिलांमध्ये म्हणजे दुर्दैवाने माझे वडील 2 वर्षापूर्वी गेले, कॅन्सरने गेले. पण माझ्या वडिलांकडनं शिकण्यासारखं खूप होतं आम्हाला. नाहीतर आमच्याकडे काय होतं, माझे वडील आणि त्यांचे 5-6 भाऊ आणि 1-1.5 एकर जमीन होती. आणि आम्ही 6 भावंड, 3 बहिणी 3 भाऊ. माझा मोठा भाऊ आणि माझ्या वडिलांनी कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केली. म्हणजे ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झाले. ते कसे झाले माहिती आहे का? कारण पहिले नंदागोळमधनं परळीला येऊन वडिलांना लक्षात आलं की ह्या 1.5 एकरवर आपलं भागत नाही. पहिले किराणा दुकान गावातच, शिलाईचं दुकान, स्वतः शिलाई करायचे. आणि त्यानंतर परळीमध्ये येऊन एक नाश्ता आणि चहाचं हॉटेल काढलं. तिथे इंजिनियर लोक बसायचे. ते इंजिनियर लोक म्हटले की केशवराव तुम्ही हुशार आहेत व्यक्ती, तुम्ही काय करा, कामं घ्या. पाण्याच्या टाक्या बनवायची आमच्याकडे महाराज जीवन प्राधिकरणचे. तुम्ही कामं सुरू करा, आम्ही तुम्हाला जी इंजिनिअरिंगची मदत लागते ती नक्की देतो. माझे वडील 1980 पासून कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला लागले आणि त्यांनी जवळपास 100 पाण्याच्या टाक्या महाराज जीवन प्राधिकरणाच्या अंडर जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये बांधल्या. आणि कधीही कुठल्याही मी म्हणेल की एखाद्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये भांडणामध्ये गेले नाहीत. उद्योजकच होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत उद्योजक राहिले. शेवटी जो 4थी पास माणूस ते इंग्रजी
मधले ड्रॉइंग पूर्ण वाचायला लागले. ग्रेट. अवघ्या 10 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण ड्रॉइंग शिकल्या इंजिनिअरिंगच्या. तर आपण मराठी पोराबद्दल बोलत हा होतो. तर मराठी मी असं म्हटलं की त्यांना चायनलाइज व्यवस्थित केलं. त्यांचा शिक्षणाचा जर ओघ असेल, त्यांना जर वाटलं की चांगले रोल मॉडेल जर त्यांनी बनवले तर नक्कीच ते चांगलं काम करतील असं मला राईट. वाटतं. आणि मराठी तरुणांना सगळीकडे संधी आहे. हो, माझ्याकडे तर जवळपास 80% लोक ग्रामीण भागातलीच आहेत. हे मी नक्कीच प्रमोट करतो, कारण ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे, पण ते अनटॅप्ड आहे. आणि परळीचं काही स्पेसिफिक असं तुम्हाला टॅलेंट दिसतं की परळीतल्या लोकांमध्ये एक वेगळेपणा आहे असं काही? जिद्द आहे, जिद्दी लोक जिद्दी लोक आहेत परळी. चिकाटी आहे. राईट. ती चांगल्या ठिकाणी चिकाटी वापरली तर ती बरोबर त्या म्हणजे एव्हरेस्ट चढायचाच म्हटलं तर तो एव्हरेस्ट चढेल. मस्त. चला, तुमचा पर्सनल नंबर मी दिला असता पण तुम्ही परेशान झाला असतात नंतर. हा You would नाही, have received मला माहिती आहे. 100,000 phone calls. So I Yes. don't want to share. Would you like to share your personal number or any number which people can contact you? मी म्हणेल की कसं आहे ना की नॉर्मली ईमेल मी नेहमी बघतो, काय? लिंक्डइन आहे आणि मला तुमचा फॅन फॉलोईंग माहिती नाही, आहे. इट्स ओके. बट नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही आज जे सांगत आहात ना, माझ्या दृष्टीने महाराष्ट्र महत्वाचं. ठीक आहे, मी सांगू शकतो तसं काही नाही. इफ यू विलिंग, कारण त्याच्यातनं Yes, तुम्हाला yes. फोन कॉल नक्कीच. खूप जास्त येतात. याच्यामधनं काही जर लोकांना त्याच्यामधनं फायदा होत असेल, इन्स्पायर होत असतील, मी त्यांना कुठे भेटू शकलो तर नक्की भेटेल. आणि मी नेहमी भेटत असतो. मी आठवड्यातनं कमीत कमी एखादा दुसऱ्या मुलाला बोलवत असतो, त्यांना हे मार्गदर्शन मला करत असतो. बरंच एक सगळ्यात चांगली गोष्ट वाटली आणि मी त्याच नोटवर थांबतो. ते सीओपीचे अलुमिनी आहेत, बरोबर? हो. आणि तिथे तुम्ही निवडणूक जिंकून पुन्हा पण हे अजून कर्तृत्व आहे. सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जीएस पण होता ना? हो. आणि आता काय करता? आता मी अल्युमनाय असोसिएशनचा माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे 4 वर्ष झालं. आणि तिथं अनेक उपक्रम करतो आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना, म्हणजे जे शिक्षणामध्ये खूप चांगले आहेत पण वडील कुठेतरी रिक्षा चालक आहेत, कुणाची तरी आई भांडे घासून मुलाला शिकवते, अशा मुलांना आपण फंड रेज करून त्यांच्या ट्युशन फी वगैरे भरतो. Great. त्यानंतर COEP अभिमान अवॉर्डमध्ये बरेचसे गौर गोपालदास असतील, त्यानंतर नितीन परांजपे जे युनिलिव्हरचे पूर्ण भारत देशाचे नाही पूर्ण जगाचे CEO आहेत, अशा लोकांना आपण प्लॅटफॉर्मवर आणलं. सुपर. बाय द वे, हे भरतगीतेंचं प्रमोशन नाही ना, भरतगीतेच्या कुठल्या कंपनीचं प्रमोशन आहे. माझी एक वैयक्तिक जबाबदारी मला नेहमी वाटते की इतक्या नकारात्मक वातावरणामध्ये इतकी चांगली आणि सकारात्मक गोष्ट महाराष्ट्राने बघावी. त्या निमित्ताने मी या मुलाखतीचा भाग तुमच्यासमोर आणला. मी स्वतः खूप समाधानी आहे की इतक्या उत्तम पद्धतीच्या कंपनीमध्ये इतकी छान अशी कंपनी महाराष्ट्रातल्या परळीच्या तरुण उद्योजकांना उभा केली आहे, ज्याच्याबरोबर श्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये MOU साईन केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. या मुलाखतीचा भाग जो आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या घराघरात गेला पाहिजे. आणि महत्त्वाचं काय आहे की यातला जो उद्योगी दृष्टिकोनाचा भाग आहे तो तुम्ही अंगीकारला पाहिजे. मराठी तरुण हा उद्योगी आहे, तो अधिकात अधिक उद्योगी व्हावा ह्या दृष्टीने हा व्हिडिओ. भरत, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी तुमचे मच. खूप खूप मी आभार. थँक्यू. माझा सहकारी कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, चाकण MIDC पुणे.